बच्चू कडू प्रत्येक मतदारसंघात मी खासदार या अभियानांतर्गत 200 ते 300 उमेदवार उभे करणार आहेत असल्यास बच्चू कडू असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे। त्यांच्या या भूमिकेने निवडणूक आयोगाची चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे। अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू आहे मी खासदार मोहीम राबवणार आहे आणि हे अभियान कसं असणार याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आहे। तो काय सांगणार, कसं अभियान आहे? आमचं असं म्हणणं आहे का आम्ही युतीचे घटक आहोत आणि छोटा पक्ष असला तरी आपले विचार चिंतन मंथन मान सन्मान हा त्याची आवश्यकता असतं। भाजप तो धर्म पाळत नाही आणि म्हणून त्याचसोबत आम्हाला काही गोष्टी खटकल्या आहे। ते म्हणजे मी उद्या जर मतदान मारतोय तर ते मतदान कोणाला भेटलं याचाच पता लागत नाही आणि हा मूलभूत अधिकार सामान्य माणसाचा आहे। तो सामान्य माणसाचा मूलभूत अधिकार त्याला भेटला पाहिजे। किमान माझं मत कोणाला भेटलं ते इतर कुठं गेलं नाही एवढा अधिकार त्याला भेटावा। शेतकऱ्याच्या शेतीमालाचे प्रश्न आहे, घरकुलाचे प्रश्न आहे, या सगळ्यासाठी आम्ही मोहीम राबवतो आहे की मी खासदार म्हणून एका मतदारसंघामध्ये 200-300 उमेदवार आम्ही उभं करण्याची तयारी करू। काय वेळ आली तुमच्यावर? काय वेळ आली? अशी वेळ काय आली? मुद्द्यावर बोलतोय। मुद्द्यावर घेणं म्हणजे वेळ येणं थोडी आहे काही। अरे आता एखाद्या मुद्द्यावर आपण जर एखादं आंदोलन करतो तर हे आमचं आंदोलनच आहे। तुम्ही म्हणता वेळ का आली, तर मुद्दा आहे म्हणून वेळ आली। हा मुद्दा आहे, तो मुद्दा घेऊन आम्ही ते कार्यक्रम राबवतो आहे। त्याच्यानं वेळ येणे न येणे हा प्रश्नच येत नाही। आपण जर पाहिलं तर बारामती जागेसाठी विजय शिवतरेने दावा केलेला आहे, तुमचा त्याचा पाठिंबा असणार? आम्ही देऊ त्यांना पाठिंबा। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।